मित्रांनो, चला आज मस्त अशी पुरणपोळी बनवूया। पुरणपोळी बनवण्यासाठी इथे आपण 1.5 पावशर डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपण आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। इथे कुकरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे थोडंसं। इथे पाण्याला उकळी आल्यानंतर डाळ आपण स्वच्छ धुवून टाकणार आहोत आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या करणार आहोत। 2-3 शिट्ट्यामध्ये डाळ शिजवून होते। इथे आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। वाटण करण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। कांदा खोबरा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे कांदा खोबरा आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि हे आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। परंतु हे वाटण घेण्या अगोदर आपण इलायची, बडीशोप, सुंठ हे वाटून घेणार आहोत, जेणेकरून आपलं मिक्सरचं भांडं ओलं होणार नाही। इथे आपण कणिक मळून घेणार आहोत। कणिक आपल्याला अगोदरच 2 तास मळून ठेवायचे आहे, जेणेकरून कणिक छान मुरली जाईल। कणिक मळण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। याच्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला आणि कणिक चांगली मळून घ्यायची आहे। इथे पिठामध्ये तेलाचा वापर बऱ्यापैकी करावा लागतो, जेणेकरून आपल्या पोळ्या चांगल्या सॉफ्ट होतील। इथे बघू शकताय आपण कणिक छान मळून घेतलेली आहे आणि इकडे डाळ ही आपली शिजलेली आहे। डाळीमध्ये जे पाणी होतं ते काढून घ्यायचं आहे कटाची आमटी बनवण्यासाठी। इथे मी गूळ घेतलेला आहे आणि जेवढी डाळ असेल तेवढाच गूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि हे पुरण आता छान परतून घेऊया आपण। हे पुरण गूळ टाकल्यामुळे असं पातळ दिसत आहे, पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यात इलायची, बडीशोप, सुंठ याची जी पावडर केली होती ती घालणार आहोत। आणि बघू शकताय मित्रांनो, पुरण आपलं छान घट्ट झालेलं आहे। याच्यात थोडंसं तूप घालूया। तुपामुळे फ्लेवर खूप छान येतो पुरणाचा, तूप घालायचंच। आणि इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता हे पुरण आपण वाटून घेणार आहोत। पुरण आपले वाटून झालेलं आहे। इथे आपण कटाची आमटी बनवायला घेऊया। इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी, त्याच्यात भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे आणि जे वाटण केलं होतं आपण ते याच्यात टाकणार आहोत। हे वाटण आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मी काही मसाले टाकलेले आहेत, हळद, काळा मसाला आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही बाहेरचा मसाला टाकू शकता। आणि इथे थोडीशी डाळ काढली होती ती याच पाण्यात घालणार आहोत आपण। हे डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि इकडे वाटण आपलं छान परतलं गेलेलं आहे। आता याच्यात आपण डाळीचं पाणी घालूया। आणि इथे बघू शकता मित्रांनो, आमटीला आपल्या छान उकळी आलेली आहे, मस्त कटही आलेला आहे आमटीला। आमटी आपली झालेली आहे। आता आपण पोळ्या लाटून घेऊया आणि इथे छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, त्याची अशी वाटी करून घ्यायची आहे
आणि याच्यात पुरण घालायचं आहे भरपूर. जेवढं मावेल तेवढं पुरण घालायचं आहे याच्यात. आणि असा गोळा बनवून झाला की जे एक्स्ट्राचं पीठ वरती येईल ते काढून घ्यायचं आहे. आणि पोळी लाटण्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे. पोळपाटावर पेपर असा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून पोळी आपली खाली चिटकणार नाही आणि पोळ्या पटपट होतात. आणि ही बघू शकताय गोल गरगरीत अशी पोळी लाटून घेतलेली आहे. इथे तवा चांगला गरम होऊ दिलेला आहे आणि त्याच्यावर असं तेल टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून पोळी तव्याला चिटकणार नाही. पोळी बघू शकता मित्रांनो कशी टम फुगलेली आहे. आणि पोळीला तेल लावताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही. तेलामुळे पोळी चांगली सॉफ्ट राहते. आणि हो, पुरणपोळी काय आपण दररोज बनवत नाही, त्याच्यामुळे एखाद्या दिवशी बनवायला काय हरकत नाही अशी पुरणपोळी. आणि मित्रांनो मस्त असा पोळ्याचा स्वयंपाक आपला बनवून झालेला आहे. इथे आमटी बघू शकताय तुम्ही. आमटीला छान कट आलेला आहे. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.